के कोचिंग क्लासेस, दिल्ली गेट, अहिल्यानगर यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. वेल, आज आपण दॅट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस पाहणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू अंडरस्टँड द ॲडियाबॅटिक प्रोसेस. First and foremost important regarding our HSC board exam, that topic is much more important. इथून मागे काही दिवसामध्ये आठवत असेल तुम्हा सर्वांना की आपण काय पाहिलं रे, तर डिफरंट टाइपचे प्रोसेस पाहत आहोत. मी क्लासिफाईड केलेला आहे थर्मोडायनामिक प्रोसेसला, आणि त्यामध्ये खूप क्लिअर अंडरस्टँड झालेलं आहे. एखादी सिस्टीम त्याचं स्टेट चेंज करत असेल म्हणजे त्याचं इनिशियल स्टेट म्हणजे काय? स्टेट म्हणजे कंडिशन, स्टेट म्हणजे परिस्थिती, स्टेट म्हणजे दॅट इज अवर सिच्युएशन. आणि एखादी सिच्युएशन कसं हे होत आहे ते आपण इथे कशाने लक्षात घेत आहोत रे, तर त्याचं प्रेशर किती आहे, त्याचं व्हॉल्यूम किती आहे, टेम्परेचर किती आहे. म्हणजे ही जी सिस्टीम आहे ह्या सिस्टीमचं सध्याचं प्रेशर किती आहे, व्हॉल्यूम किती आहे, टेम्परेचर किती आहे, ती त्या सिस्टीम म्हणजे काय? अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट विच हॅज टेंडन्सी टू एक्सचेंज द हीट. आणि अशा ऑब्जेक्टच्या कलेक्शनला सिस्टीम म्हटलंय. आणि त्या सिस्टीमचं स्वतःचं काही टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, जे की त्या सिस्टीमचं स्टेटला डिफाईन करत आहे. त्या सिस्टीमची परिस्थिती काय आहे ते सांगत आहे. मग एखाद्या सिस्टीमची परिस्थिती कधी बदलते, स्टेट कधी बदलतं? ज्या वेळेस त्याच्यामधलं व्हॉल्यूम, त्याचं टेम्परेचर, त्याचं मास हे चेंज होईल. म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे जे चेंज झालं तर त्याची परिस्थिती बदलेल. बरं, एखाद्या सिस्टीमची परिस्थिती बदलण्याकरता किंवा स्टेट बदलण्याकरता मिनिमम 2 व्हेरिएबल्स हे व्हॅरी झाले पाहिजे. म्हणजे हे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आहे, ह्या तिन्हीपैकी मिनिमम 2 व्हेरिएबल्स जर चेंज झाले एखाद्या सिस्टीमचं तर त्यामुळे ती सिस्टीम स्वतःची स्टेटला चेंज करत असते. हे आपल्याला लक्षात आलंय. आणि काही दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलंय जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, एखाद्या सिस्टीम मध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहे, तर ती आयसोथर्मल प्रोसेस असते. म्हणजे ज्या सिस्टीम मध्ये आपलं टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहे दॅट इज आयसोथर्मल प्रोसेस. ज्यामध्ये प्रेशर आहे तर आयसोबॅरिक, आणि ज्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे तर ते आयसोकोरिक. आयसोकोरिक म्हणजे काय? कॉन्स्टंट आहे व्हॉल्यूम. आयसोबॅरिक म्हणजे काय? प्रेशर. आणि आयसोथर्मल म्हणजे काय? टेम्परेचर. व्हेरी गुड. आयसोबॅरिक म्हणजे काय? काय कॉन्स्टंट असली पाहिजे? प्रेशर. आयसोबॅरिक म्हणजे प्रेशर. आयसोकोरिक म्हणजे काय? व्हॉल्यूम. आणि आयसोथर्मल म्हणजे काय? टेम्परेचर. आता ह्या 3 गोष्टी झाल्यानंतर मी आज नव्याने एक आणखी प्रोसेस इथे डिफाईन करणार आहे, दॅट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. आणि जी आयसोथर्मल आहे ती खूप महत्वाची आहे. सेकंड थर्मल प्रोसेस दॅट इज अवर आयसोबॅरिक प्रोसेस, ही पण आपल्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे. दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द अस. आयसोथर्मल किंवा ॲडियाबॅटिक 1001% आपल्याला परीक्षामध्ये पाहायला भेटणार आहे. 3 मार्क्सला असू द्या, 2 मार्क्सला असू द्या, पण येणारच दोन्हीपैकी. तर यामध्ये व्हॉट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस? अ प्रोसेस इन विच देअर इज नो ट्रान्झिशन ऑफ अ हीट बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग. सच अ प्रोसेस कॉल्ड ॲज दॅट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. म्हणजेच काय रे? म्हणजे आपण इथे लक्षात घेत आहोत वी आर कन्सिडर अ सिलेंडर. We are consider a cylinder which consists movable, massless, frictionless piston. We are consider cylinder, and cylinder कसा आहे? movable आहे, massless आहे, frictionless आहे, आणि पिस्टनचा प्रकार आहे. आणि यामध्ये दॅट इज आयडियल गॅस काय कन्सिडर होत आहे?
आयडियल गॅस ही माझ्यासाठी ऍज अ सिस्टीम काम करत आहे आणि हे जे पिस्टन आणि सिलेंडर एन्व्हायरमेंटचं काम करत आहे. बरं यामध्ये काय होत आहे? ही माझी ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे आणि अशी प्रोसेस ज्यामध्ये हीटचं ट्रान्झिशन हे होत नाही अशा प्रोसेसला ॲडियाबॅटिक म्हटलेलं आहे. म्हणजेच हे जे सिलेंडरला त्याला काय केलेलं आहे? इन्सुलेटेड आहे. हे काय केलेलं आहे? ही प्रोसेस इन्सुलेटेड फॉर्म मध्ये केलेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे हीटचं ट्रान्झिशन आपल्या सिस्टीम मध्ये आणि एन्व्हायरमेंट मध्ये होत नाही. सच अ प्रोसेस कॉल्ड ॲज ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय रे? अशी प्रोसेस ज्यामध्ये हीटचं ट्रान्झिशन आपल्या सिस्टीम आणि या एन्व्हायरमेंट मध्ये होत नाही त्याला म्हटलं जातं दॅट इज अवर ॲडियाबॅटिक प्रोसेस. Adiabatic process is a process in which there is no transition of heat between the system and environment. म्हणजे ट्रान्झिशन होत नाही म्हणजे त्याच्यामध्ये क्यू किती येणार रे? हीट जात नाही, हीट येत नाही, म्हणजे हीट किती असणार? झिरो. हीट किती असणार? झिरो. मीन्स दॅट इज इन adiabatic process. In adiabatic process that will be the Q which is equal to the 0. म्हणजेच Q आपला 0 का आहे? There is no transition of heat. And by using a first law of thermodynamic, by using first law of thermodynamic, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतोय रे? Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. ब्रिलियंट. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगत आहे? Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. दॅट विल बी द Q विच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. यामध्ये माझा Q किती आहे रे ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी? 0. सिन्स Q विच इज इक्वल टू द 0, that is 0 which is equal to the delta U plus W. म्हणजेच delta U which is equal to the delta U which is equal to minus W. That is our delta U is equal to minus W. Delta U किती है? तो minus W है. Means whatever will be the internal energy changes, that is changes due to the work done. If there is a work done by the system and there is a adiabatic expansion, जर इथे adiabatic expansion होत असेल, एक्सपान्शन म्हणजे इथे ही सिस्टीम काय करेल? ही सिस्टीम एक्सपांड होईल. इथले जे मॉलिक्युल्स आहेत, इथले मॉलिक्युल्स याच्यावर फोर्स लावतील आणि सिस्टीम इथं वर्क डन करेल. तर वर्डन आपल्याला इथं काय, हा जो एक्सपान्शन झालं तो वर्डन कसं असेल? पॉझिटिव्ह. आणि वर्डन पॉझिटिव्ह असेल तर इंटरनल एनर्जी कशी असेल? निगेटिव्ह. फॉर आयसोथर्मल एक्सपान्शन, द वर्डन इज पॉझिटिव्ह अँड इंटरनल एनर्जी इज निगेटिव्ह. अँड फॉर आयसोथर्मल कॉम्प्रेशन, कॉम्प्रेस होत आहे सिस्टीम. जर इथे सिस्टीम कॉम्प्रेस होत आहे म्हणजे हे पिस्टन जो आहे तो वर्डन करत आहे. द पिस्टन डिड अ वर्क ऑन अ सिस्टीम. व्हेन देयर इज अ आयसोथर्मल कॉम्प्रेशन, द पिस्टन डिड अ वर्क ऑन द सिस्टीम अँड द वर्डन इज नेगेटिव्ह. आणि ज्या वेळेस वर्डन नेगेटिव्ह असेल तर इंटरनल एनर्जी कशी असेल? पॉझिटिव्ह. दोन्ही एकामेकाला अपोजिट असतात. वर्डन पॉझिटिव्ह, इंटरनल एनर्जी नेगेटिव्ह. वर्डन नेगेटिव्ह, इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह. दे आर अपोजिट टू इच अदर. ज्यावेळी आपलं वर्डन हे पॉझिटिव्ह असेल तर त्यावेळी इंटरनल एनर्जी ही निगेटिव्ह असेल. आणि ज्यावेळी वर्डन हे आपलं निगेटिव्ह असेल तर इंटरनल एनर्जी ही पॉझिटिव्ह असेल. आणखीन एक गोष्ट आहे, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आणि ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन ह्या दोन गोष्टींना इथे अंडरस्टँड केलं पाहिजे. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन म्हणजे इथे जी गॅस आहे त्या गॅसचं एक्सपान्शन होत आहे
जर ॲडियाबॅटिक एक्सपान्शन होत असेल, सिस्टीम जर इन्क्रीज होत आहे, तर हे जे मॉलिक्यूल आहेत म्हणजे ही सिस्टीम पॉझिटिव्ह वर्क डन करेल. सिस्टीम डीड अ पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन और ऑन द एन्व्हायरमेंट. ही सिस्टीम पॉझिटिव्ह वर्क डन करेल. म्हणजे जर इथे एक्सपान्शन होत असेल, एक्सपान्शन होताना ही सिस्टीम म्हणजे ह्या पिस्टन एक्सपान्शन मध्ये हा पिस्टन मूव्ह करेल, म्हणजे बाहेर येईल, एक्सपांड होईल. एक्सपांड होताना हे मॉलिक्यूल पॉझिटिव्ह वर्क डन करतील. जर वर्क डन हे पॉझिटिव्ह असेल, इंटरनल एनर्जी त्याच मोमेंटला निगेटिव्ह असेल. दुसरं, जर इथं कॉम्प्रेशन होत असेल, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन, इथे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन होत आहे, कॉम्प्रेस होत आहे, तर सिस्टीम गेट कॉम्प्रेस. आणि त्यामध्ये हा पिस्टन आहे तो सिस्टीमवर वर्क डन करत आहे आणि तो काय करणार, देर इज अ नेगेटिव्ह वर्क डन अँड दॅट विल बी द इंटरनल एनर्जी कशी असेल, दॅट इज अवर पॉझिटिव्ह. हे झाल्यानंतर ते वर्क डन नेमकं किती आहे, दॅट इज फॉर अ स्मॉल डिस्प्लेसमेंट. तिसरा पॉइंट, फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट, स्मॉल चेंज small adiabatic change, small work done, that is our DW. मला एक सांगा, वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? P इज इक्वल टू का W इज इक्वल टू? W इज इक्वल टू P इंटू DV. ठीक है, वेरी गुड. That will be the W which is equal to the P into dV. ठीक है. To find the total work done, to find total work done, total work done, integrate इक्वेशन 2 विथ लिमिट, इकडे लक्ष द्या रे, विथ लिमिट v ऑफ I टू v ऑफ f. टोटल वर्क डन फाइंड करण्यासाठी ही जी इक्वेशन 1 आहे त्याला इंटिग्रेट करतो विथ द लिमिट I टू v ऑफ f, आणि मग आपला टोटल वर्क डन म्हणजे W which is equal to W which is equal to the integration of v of I to v of f आणि dW. पण यामध्ये dW म्हणजे काय, that is our dW v of I to v of f. dW काय आहे रे, P into dV. याला इक्वेशन 3 म्हणूया. For adiabatic process, that is our P, V gamma which is equal to the constant which is equal to the C, and PV gamma which is equal to the constant that is equivalent to the C. C is a constant one. आणि आपण याला काय करू शकतो, तर याला आपण दॅट इज अवर PV गामा. गामा काय रे, गामा इज अ ॲडियाबॅटिक रेशो. ॲडियाबॅटिक रेशो आहे, दॅट इज रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर टू द स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजेच स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर टू द स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा रेशो आहे तो. तर यामध्ये P ची व्हॅल्यू काय आहे, P विच इज इक्वल टू द C इंटू V ऑफ गामा. आणि P ची व्हॅल्यू आपल्याला इथे येते फ्रॉम इक्वेशन 4. आणि फ्रॉम इक्वेशन 4 काय लक्षात आलेलं आहे, P ची जागा काय करणार, C बाय V पुट करणार. फ्रॉम इक्वेशन 3 and 4 काय करूयात, P ची जागे काय करणार, P ची जागे C बाय V ऑफ गामा पुट करणार. दॅट W विच इज इक्वल टू द इंटिग्रेशन ऑफ V ऑफ I टू V ऑफ F. P च्या जागे मी काय करत आहे, C पुट करत आहे, V ऑफ गामा. गामा म्हणजे कोणता रेशो आहे रे, तो ॲडियाबॅटिक रेशो आहे.
आणि ॲडियाबॅटिक रेशो म्हणजेच काय? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर टू द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इकडे लास्ट बॉय उभा राहा रे बाळ. यामध्ये काय करतो? सी ला आपण बाहेर घेत आहे. that W which is equal to the C integration of V of I to V of F, that is V गामा वरती जाईन तर काय येणार? V मायनस गामा dV. V मायनस गामा dV. आता यामध्ये काय करत आहोत आपण? मला एक सांगा, इंटिग्रेशन मध्ये काय करतो? जे पण काही पॉवर आहे त्यामध्ये काय करतो? एक ऍड करणार आणि नवीन आलेला पॉवर तो डिनॉमिनेटरला लिखणार. आता म्हणजे काय करणार? W which is equal to the C in bracket of V of I to V of F. बरं इथे काय आहे? V of मायनस गामा. बरं V of मायनस गामा त्यामध्ये एक ऍड करणार आणि जी इथं व्हॅल्यू आहे, जो इथं न्यूमरेटर आहे, सॉरी पॉवर आहे, तोच पॉवर मी खाली लिहिणार 1 मायनस गामा. ठीक आहे. आता इथे काय करणार? विथ लिमिट. आता इथे माझी लिमिट मी पुट करत आहे. तर लिमिट V of F टू V of I, V of I टू V of F ही लिमिट आहे माझी. यामध्ये मी आता त्याला सबस्टिट्यूट करत आहे. तर यामध्ये हा जो आहे, व्हॉट इज दिस? दिस इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. बाहेर घेऊयात. दॅट इज C डिवाइड बाय 1 मायनस गामा. आणि इथे काय करूयात? ह्या V च्या जागे एकदा V of F पुट करूयात. तर V च्या जागे V of F पुट करूयात मायनस गामा प्लस 1. याला इंटरचेंज राहू द्या, नका नंतर करूयात. ठीक आहे. त्याला आपण काय करूयात? मायनस ऑफ V of I मायनस गामा प्लस 1. पर हीच टर्म आहे, याला खाली घेऊन येण्याचा प्रयत्न करायचा का? नाही जरी आलं तरी काय अडचण नाही. सी ला आतमध्ये घेऊन जाऊयात. ठीक आहे. 1 डिवाइड बाय 1 मायनस गामा. सी म्हणजे काय रे? मला एक सांगा. सी हे कॉन्स्टंट आहे. सी इज अ कॉन्स्टंट. specific heat capacity at a constant volume and specific heat capacity at a constant temperature. त्याला तो डिफाइन करत आहे. इथे C which is equal to P of I V of I which is equal to the P of F V of F गामा. ठीक आहे. आपण त्याला C च्या जागे ही पुट करूयात. इथे F ची गरज आहे म्हणून हे वाला पुट करणार. इथे I ची गरज आहे त्यामुळे हा वाला टर्म तिथे पुट करणार. तर ह्यामध्ये लक्षात घेऊयात. तर यामध्ये which is equal to PV आणि याला आपण इथे काय करूयात? सबस्टिट्यूट करूयात. सबस्टिट्यूट करताना 1 डिवाइड बाय 1 मायनस गामा इन ब्रॅकेट ऑफ इथे काय करूया? C. म्हणजेच आता इथे आपण F चं व्हॅल्यू करणार P of F V of F V of F मायनस गामा प्लस 1 मायनस ऑफ V of I प्लस आउट करूयात. हा P of F V of F V of I मायनस गामा प्लस 1 प्लस मायनस कॅन्सल आउट होतील आणि इथे आपल्याला एक फॉर्मेशन पाहायला भेटेल. दॅट विल बी द. आणि त्याच्यामुळे आपण त्याला काय करूयात? इथे जसं गामा गामा होता, दॅट विल बी द. हा प्लस गामा मायनस गामाचं हे कॅन्सल होत आहे. प्लस गामा मायनस गामाचा हे कॅन्सल होत आहे. बरं W which is equal to the 1 divided by 1 minus gamma, that P of F V of F चा 1 राहील. फक्त इथं 1 आहे ना प्लस 1, तो राहील की इथे. तर याला आपल्याला P of F V of F मायनस P of I V of I हे आहे बरं का रे, आणि हे F आहे. बेसिकली
हे थोडं सोल्युशन जरा महत्वाचं आहे आणि तिथे आपण लक्षात घेत आहोत -1/γ आणि याला आपण पूर्ण लिहून घेऊयात एकदा. दॅट इज अवर P of f V of f gamma minus P of I V of I gamma divided by that is a 1 minus gamma. त्यालाच आपण काय करूयात, PV is equal to nRT. PV is equal to काय रे? PV is equal to nRT. आयडियल गॅस इक्वेशन. तर याला आपण काय करूयात, जसं आपण PV nRT फॉर्म मध्ये याला लिहूयात. N R आणि T म्हणजे डेल्टा T चेंज इन टेम्परेचर दॅट 1 मायनस गॅमा. तर ह्या दोन्हीही इक्वेशन आपल्याला रिप्रेझेंट करत आहे. दॅट विल बी द इक्वेशन 5 का रे? 5 आणि इक्वेशन 6. दॅट्स ऑल. मी समजून सांगत आहे, लिहून घ्या बरं. पहिल्यांदा लिहा दॅट इज अवर ॲडियाबॅटिक प्रोसेस असं हेडिंग टाकणार. टाकलेलं आहे, क्वेश्चन लिहिलेलं आहे. त्यामध्ये पहिले डेफिनेशन लिहा. अ प्रोसेस इन विच ट्रांजिशन ऑफ हीट, प्रोसेस इन विच ट्रांजिशन ऑफ हीट बिटवीन द सिस्टम अँड सराउंडिंग डज नॉट टेक प्लेस. Does not take place. System is insulated. System is insulated by the surrounding. By the surrounding. Such a process. Such a process. Such a process called as adiabatic process. Such a process called as adiabatic process.